छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दैदिप्यमान कार्यकर्तृत्वाने जगभरातील लोकांना आकर्षित केले आहे. आज 350 वर्षाहून अधिक काळ लोटला तरी या व्यक्तिमत्वाची जादू कायम आहे. त्यांचे नाव उच्चारले तरी अभिमानाने छाती उंचावते. छत्रपती शिवाजी महाराजांना उच्च दर्जाची प्रतिभा आणि स्पष्ट दृष्टी लाभली होती. त्यांचे जीवन कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि नैतिकतेचा आदर्श होते. ज्या मातीत त्यांनी जन्म घेतला तेथील मातेला आणि मातृभूमीला अभिमान वाटावा असे अलौकिक कार्य त्यांनी उभे केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील एक क्षण सुद्धा वाया घालवला नाही. या सर्व काळात राजमाता, राष्ट्रमाता मा जिजाऊ त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या होत्या, असे प्रतिपादन यश सुलभा संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले. शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सव निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अमरावती शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाजी बाजार परिसर स्थित मनपा शाळा क्रमांक 6 येथील शिवजयंती महोत्सव स्थळी यश खोडके यांनी भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून रयतेचे लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हतबल झालेल्या भूमिपुत्रांच्या मनात धैर्य, शौर्य, आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वराज्याची ज्योत पेटविली. आपण महाबलाढ्य शत्रूविरुद्ध लढू शकतो, आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो, ही प्रेरणा जनमानसात विशेषतः सर्वसामान्य मावळ्यांच्या मनात कायमची पेरली. त्यांनी अशक्य कार्य करून दाखविले. अशा शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पूजन, वंदन, नमन व माल्यार्पण करीत यश सुलभा संजय खोडके यांनी महाराजांच्या प्रतिमेस मानाचा मुजरा केला. तदनंतर महेंद्र कॉलनी रहाटगाव तसेच रहाटगाव चौक परिसरात आयोजित शिवजयंती महोत्सव स्थळी उपस्थित राहून विविध कार्यक्रम व उपक्रमात त्यांनी सहभाग नोंदविला. शिवजयंती निमित्ताने आयोजित भव्य मिरवणुकीत सर्व उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष केला असता यावेळी आसमंत धनानून गेल्याचे दृश्य दिसून आले. या प्रसंगी भाजी बाजार, महेंद्र कॉलनी, रहाटगाव चौक येथील शिवप्रेमी बांधव भगिनी, युवक युवती प्रामुख्याने उपस्थित होते.